राहुरी नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनामध्ये काय आहे, मतदारांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय आहे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेत आहोत। कौल जनतेचा या माध्यमातून आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 4 मधील काही गृहिणी आहेत की काय सांगाल, आपल्याला मतदानाचा अधिकार आलाय, आपण पहिल्यांदा मतदान करणार आहे। पहिल्यांदा मतदान करताना तुमच्या मनामध्ये काय भावना आहे? म्हणजे एक चांगलं नेतृत्व म्हणजे करणारे असे उमेदवार म्हणजे पाहिजे का, त्यांनी सगळी सोयी सुविधा केली पाहिजे। या राहुरी तालुक्यात खड्डे खूप प्रमाणात झालेले आहेत आणि पाहिलं गेलं तर आमच्या गल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था वेळेवर येते पाणी, परत नाली वगैरे पण आता झाले। जस्ट एक खड्डा पडला होता आमच्या समोर, तिथं म्हणजे पाणी येत होतं, पण आम्ही त्याची तक्रार दाखल केली तेव्हा मग ते म्हणजे ते नालीचं वगैरे व्यवस्थित झालं आणि घंटागाडी आम्हाला रेग्युलर येते, घंटागाडीचा काही प्रॉब्लेम नाही। पण आमच्या दारासमोर पावसाळ्यात खूप पाणी साचतं, तिथं चिखलचे प्रमाण खूप होतं, कारण की आम्हाला यायला जायला प्रॉब्लेम होतो। आणि तसेच पाहता लहान मुलं पण एक आमच्या म्हणजे पूर्ण एक गल्लीमध्ये आम्हाला एक असं ग्राउंड हवंय का, तिथं छोटेले मुलांसाठी म्हणजे खेळण्यासाठी ग्राउंड हवंय आणि बस एवढंच। काय सांगाल आजी की आपण आता मतदान करणार आहोत, तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहे का आणि तुम्ही नगरसेवक निवडून देणार आहात, नगराध्यक्ष निवडून देणार आहात, कसे असावेत तुमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष? नगराध्यक्ष आणि नगरसेवक आमची दखल घेणारी पाहिजे अडीअडचणीची, आणि तसे घेतात पण अडचणीची दखल। उषाताई पण आम्ही गेलो, कधी प्रश्न विचारले तर कधी सॉल्व्ह करतात अडचणी आले तर। इथे ज्या महिला आहेत, महिलांशी जे त्यांचे प्रश्न असतील, काही उपस्थित झाले तर काही वादविवाद असतील, अनेक समस्या असतील, अडीअडचणी असतील, तर त्या तुम्ही कुणाच्या दरबारी घेऊन जाता? साधारण आम्ही उषा बहिणीकडेच साधारण समस्या घेऊन जातो। होतंय का काम? होतंय काम। एकंदरीत आता जर बघितलं तर तनपुरे गटाविरुद्ध भाजपचे विखे आणि कर्डिले गट आहे, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय वाटतंय? तनपुरे यायला बसले बा, कारण त्यांच्या सुविधा व्यवस्थित आहे, पाणी वेळेवर येतं, घंटागाडी वेळेवर येते। प्रभाग क्रमांक 4 मधील काही महिला मतदार आहे, काय सांगाल की आता आपल्याला मतदान करायचंय, 2 डिसेंबरला आपल्या नगरपालिकेचं मतदान आहे, तुमच्या प्रभागामध्ये काय अशी समस्या आहे आणि काय केलं पाहिजे असं वाटतं एक मतदार म्हणून? आमच्या बाकीच्या समस्या सगळ्या पूर्ण होतात, समस्येचा काही प्रश्न नाही। पाणी वेळेवर येतं, घंटागाडी वेळेवर येते, लाईटची सुविधा आहे, बाकी सगळे। पण आमच्या समोर एक मोकळा पेस आहे नगरपालिकेचा, त्या मोकळ्या पेस मध्ये आम्हाला वाटतं त्याला मुलांसाठी एखादं गार्डन व्हायला पाहिजे आणि एखादं मंदिर छोटं असं व्हायला पाहिजे। कारण आम्ही याच्या अगोदर पण हा प्रश्न मांडला होता, पण तो काही पूर्ण झाला नाही। आता तर या पंचवार्षिक मध्ये पूर्ण करावा अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला आता नगरसेवक निवडून द्यायचे, नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे, काय त्यांच्याकडून मागणी असेल? बाकी काही सर्वसामान्यांची एवढीच मागणी आहे, गल्ली आपल्या वार्डामध्ये सुविधा व्यवस्थित स्वच्छता असली पाहिजे, बाकीच काही नाही मागण्या। बाकीचे आहेत की बाकीचे जे व्यवस्था आहे तुमच्या प्रभागामध्ये? हो, बाकीच्या काही अडचणीच नाही येतात। वहिनी ही इच्छा आहे आमची, कारण त्यांनी आमच्यासाठी फार केलेले या वार्डामध्ये, सगळी सुखसुविधा केली, नळाची, लाईटीची, घंटागाडी वगैरे सगळं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे ही इच्छा आहे आमची। कुठल्या प्रभागामध्ये अशा अडीअडचणी काही निर्माण होतात का? नाही, काहीच नाही, जरी असल्या तरी आम्ही त्यांच्याकडे जात, मग त्या सॉल्व्ह करतात। प्रभाग क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी गार्डन करावं अशी देखील महिला मतदारांची मागणी असल्याचं दिसून येते। गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी।